अध्ययन होत होतं, वाचन होत होतं आणि घरामध्ये नेहमी गुना गोविंदाने सासूबाई गीत गायची तर ते आपोआप संस्कार बाळावर होत होते. आता ह्या कलियुगामध्ये धावपळीचं जीवन झालं, सगळ्या सुनाच सर्व्हिसला असतात. 80% सुना सर्व्हिसला आहेत, कुठल्या ना कुठल्या कारणात सर्व्हिस असेल, बाहेर काही काम असेल, त्याच्यामुळे या गर्भावर संस्कार करण्याला वेळच नाही. म्हणून आता हा कलियुगातला असा हा कार्यक्रम ह्या निमित्ताने का असे ना बाळावर आपले संस्कार होतात. 2 तासात, आपण म्हणावे 2 तास. आणि ह्या महिन्यात का केलं जातं? कारण ह्या महिन्यामध्ये बाळ परिपूर्ण झालेलं असतं आणि परिपूर्ण झालेल्या बाळावरती चांगले संस्कार देणं हा एक हेतू असतो. खूप मोठा डान्स कार्यक्रम केला आपण आणि त्याच्यामध्ये त्या बाया खूप नाचतायत, हा संस्कार नको. तुम्ही जर त्याला नाचवायचा संस्कार दिला तर तो नाचवणारच आहे. त्याच्यामुळे कार्यक्रम कसा झाला पाहिजे की प्रबोधनकार झाला पाहिजे, जेणेकरून जसा जिजाऊला शिवबा झाला, कौशल्यला राम झाला, त्या पद्धतीने आपल्याला बाळवायला पाहिजे. बरोबर आहे का? डान्स करून कार्यक्रम केला, खूप मोठं वाटतं आपल्याला की आम्ही खूप मोठा कार्यक्रम केला, पण तुम्ही त्याला नाचवतायत, तुम्ही त्याच्यावर संस्कार देताना नाचवतायत म्हणजे तो नाचणार आहे. तुम्ही पिक्चरचे गाणे म्हणतायत म्हणजे तो पिक्चरचे गाणे म्हणणार आहे. त्याला प्रबोधन असं द्या, भगवंताचं नामस्मरण द्या, जेणेकरून हा संस्कार त्याच्या आयुष्यभर कामी येईल. बरोबर आहे का? अभिमन्यूची कथा माहीत असेल. सुभद्रा मातेच्या गर्भामध्ये अभिमन्यू होते आणि त्यावेळेस डिलेव्हरीला बहीण घेऊन जात होते श्रीकृष्ण भगवंताने. अर्धा संस्कार झालेला आहे. चक्रव्यूह युद्धामध्ये शिरायचं कसं, तोडायचं कसं, पण तितक्यात ताईला झोप आली आणि तो संस्कार अपूर्ण राहिला, म्हणून अभिमन्यूचं मरण झालं. सांगायचं तात्पर्य इतकंच की आईच्या संस्कारावर बोट दाखवलं जातं. शास्त्रीय कारण अभिमन्यूचं, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, पांडू राजाचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूचा मुलगा अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूचा मुलगा पण नाही परीक्षित राजा, आणि परीक्षित राजाचा मुलगा जन्मजय राजा. असे 5 पिढी महाभारत संपत करावं, याला गर्भसंस्कार म्हणतात. म्हणून गर्भसंस्कार करताना नेहमी बाळा देवाचं वाचन झालं पाहिजे आणि तसेच संस्कार व्हायला पाहिजे. ही मोठी शक्ती आहे. आले का दादा? किती वेट करायला होता योगेश दादा? करून घ्यायची. लताताई कोणत्या आहेत? मला आधी लताताईची ओळख द्या. लताताई पण नाही का बाहेर? मनीषा सुस्वागतम, मनीषा गतम, मनीषा सुस्वागतम, सुस्वागतम, मनीषा सुस्वागतम, मनीषा सुस्वागतम, मनीषा. नंद के आनंद भयो जय आनंद भयो जय कन्हैया लाल की, 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 जय कन्हैया लाल की. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय. कृष्णाच्या वेळेस कृष्ण जन्माला आले होते ते वातावरण झालं, तसंच आता हे जन्माला तुमचं बाळी सुद्धा भगवंताने स्वागत केलेलं आहे. आता दादाने दिवा लावायचा आहे आणि ओटी कोण भरणार आहे? महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दादाची करायची. नमो नमः. या देवी सर्व भूतेषु पितृरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. औक्षण करून घ्यायचंय. दोघांनी बसायचे. आता दोघांनी बसा, काही हरकत